आजपर्यंत पु ल देशपांडेंचं म्हणजे पीएलचा नारायण ऐकला होता. आज पिढीचा नारायण ऐकल्यानंतर मला एका क्रिकेट मॅचची आठवण झाली. काय झालं होतं, क्रिकेट मॅच चालू होती आणि हर्षा भोगले कॉमेंट्री करत होते. तर कोणीतरी असं विचारलं की हर्षा भोगले तरी क्रिकेट खेळाय का? त्याचं उत्तर नाही असं होतं. हर्षा भोगले क्रिकेट खेळेल नाहीये आणि तो कॉमेंट्री करत होता. मला माझ्या जागी हर्षा भोगले दिसण्याचं कारण असायचं, खरे कार्यकर्ते तुम्ही असेल आणि कार्यकर्ता कसं असावं याच्यावरती कॉमेंट्री मी करणं हे खरं म्हणजे ते फार शोभादायक गोष्ट नाही. कारण तुम्ही अस्सल वास असलेले गुलाब आहात आणि मी कागदी गुलाब आहे. त्या गुलाबाला कदाचित फार छान भाषा वापरता येईल, कदाचित ऍक्युरेटिव्ह शब्द टाकता येतील, पण त्याला वास असेल असं की नाही याच्याविषयी माझ्या मनामध्ये थोडी शंका आहे. कारण की जेव्हा अस्सल मातीचा वास घेऊन तुमच्यासारखे कार्यकर्ते समोर असतात तेव्हा काय बोलायचं असा प्रश्न पडतो. कारण आपल्या जगण्याची शरम वाटावी अशी काही माणसं, जसं मगाशी उल्लेख नावगुळे सरांनी केला, तशी कमी आहेत. तसा प्रसादकडे बघितल्यावरती मला नेहमी माझ्या आयुष्याची शरम वाटते की ज्या पद्धतीने लक्झरीचं आयुष्य आम्ही जगतो, काय काय करतो, त्याची शरम वाटावी असं आयुष्य जेव्हा आम्हाला वाटतं अशा माणसांच्या समोर बोलणं हे खरंच तसं अवघड आहे. पण तरी पण एक धडपड करणारा माणूस म्हणून मला माझ्याविषयी एकच गुण असं माहिती आहे की धडपड करत राहायचं, काहीतरी चांगलं घडावं म्हणून प्रयत्न करत राहायचं. एवढा एक गुण जर गृहीत धरला तर मला तुमच्यासमोर काहीतरी बोलायचा अधिकार असं समजून मी आजचं बोलणं बोलत आहे. प्रसादचं जेव्हा पहिलं भाषण टिळक स्मारक मंदिरामध्ये म्हणजे पुण्यामध्ये जेव्हा झालं त्यावेळी गंमत सांगतो की त्यांना वीणादेव पुरस्कार मिळाला होता. देव पुरस्कार म्हणूनही पुरस्कार मिळाला होता आणि वीणादेवनी त्यांना दिला होता. आणि कोणीतरी प्रसादला असं विचारलं की प्रसाद, अरे तुला साहित्यातलं काय कळतं? वीणादेवांचं तुला काय संबंध, तुला साहित्यातलं काय कळतं? तेव्हा प्रसाद देवगरचं उत्तर असं होतं की वीणादेव तरी गोबर गॅस मध्ये कुठं काय करतं. तेव्हा मला असं वाटतं की कार्यकर्त्याकडे सगळ्यात पहिला मगाशी शब्द कोणीतरी वापरला, ती गोष्ट अत्यंत सत्य आहे. हा शब्द की दुसरा त्याला नाद नाही. कारण प्रसाद विषयी जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हा शेतकरी तुम्हाला गंमत सांगतो की प्रसादचा ॲलोपॅथीचा अभ्यास उत्तम होता आणि तो म्हणायचा शापादपी शरदापी, तसं मी निमोनिया ट्रीट करून पण पैसे मिळवू शकतो आणि निमोनिया शिकवून पण पैसे मिळवू शकतो. दोन्ही पद्धतीने मी पैसे मिळवू शकतो. ते सोडून प्रसाद पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून जेव्हा उतरला त्या क्षणापासून मी प्रसादच्या सगळ्या प्रवासाचा साक्षीदार आहे. आणि प्रसाद जेव्हा मी पहिला लेख लिहिला, एका दिवाळी अंकात होता तो लेख, आणि त्यावेळी मला अजून असं आठवतंय की त्या सगळ्या प्रसादचे एकूण सगळ्या गुणांचं जर एकूण मी सगळं एक वर्णन केलं तर ते एकूण कार्यकर्त्याचंच वर्णन निश्चितपणे होणार आहे. आणि ते भाषण झालं बरं का त्या वाचन मंदिरामध्ये. आणि प्रसादचं भाषण झाल्यानंतर एक मनुष्य उठला आणि तोही गेला आणि एक पिशवी भरून घेऊन आला आणि मला विचारलं ते कुठे आहेत प्रसाद देवधर? दाखवले प्रसाद देवधर इथे समोरच आहे. तो गेला आणि त्यानं प्रसादच्या पिशवी दिली. पिशवीमध्ये 1,00,000 रुपये त्यानं भरून आणलेले होते आणि त्या 1,00,000 रुपयांचा कसलाही त्यानं कधी माझं नाव जाहीर करा म्हणून पण सांगितलं नाही. त्याचं नाव आम्हाला माहित नाही. तो दिला आणि निघून गेला. आपल्या रक्तामध्ये जर इतकी सच्चाई जर असेल, इतकी जेव्हा ओरिजिनिटी असेल कार्यकर्त्याच्या अंगामध्ये, जेव्हा इतकी त्याची देहबोली, त्याची वाणी, त्याचं रक्त असं सगळं भिनून गेलं असेल, मला असं वाटतं की त्यावेळी त्या कार्यकर्त्याचं आयुष्य सुखद संपूर्ण होतं. ज्या ध्येयानं आपण पछाडलेलो असतो, एक टार्गेट फक्त की एक टार्गेट मला आयुष्याचं माझं ध्येय आहे, इतकं ध्येय तुमच्या रक्तात जेव्हा भिनतं ना तेव्हा समोरच्या समाजावरती परिणाम निश्चितपणे होतो. मी बघितलेले शरद जोशी, एक शरद जोशी त्यांचं आडनाव जोशी होतं, दुसरे संभाजी भिडे त्यांचं आडनाव भिडे आहे आणि तिसरा प्रसाद देवधर त्यांचं आडनाव देवधर आहे. आणि या आडनावानी त्यांच्या बहुजन समाजातल्या एंट्रीवरती कुठेही परिणाम केलेला नाही. आयुष्यात जो नाळ जोडत असताना समाजाशी कुठेही आडनावांचा त्रास न होणारी 3च माणसं मला माहिती आहेत की यांच्या आडनावांचा त्याला त्रास नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की समाजामध्ये मिसळत असताना तुम्हाला तुमचं अस्तित्व एवढंच समाजाशी मिसळून टाकायचंय. आणि म्हणून तुम्ही सगळे कार्यकर्ते का पेटता माहितीये? कारण कुणाला तरी आपल्या गावातलं दारिद्र्य, कुणाला तरी आपल्या गावातलं दुःख, कुणाला तरी आपल्या गावातली परिस्थिती टोचत असते आणि ती टोचणी हे कार्यकर्त्याचा जन्म होण्याची पहिली त्याची प्रसवाची ती सुरुवात असते. त्याला कळतं की हे माझ्या अवतीभोवती जे दिसतंय तो जागा असतो, त्याचे डोळे जिवंत असतात, त्याचे कान जिवंत असतात आणि म्हणून तो जो जागा होतो ना, म्हणून मी माणसांचे 2 प्रकार करतो. कार्यकर्ता हा जिवंत असतो आणि म्हणून काम आणि कार्यातला फरक काय हो? काम हे तुमच्या जेव्हा स्वार्थापुरतं असतं, कुटुंबापुरतं असतं, मर्यादित असतं, सीमित असतं, तेव्हा त्याला आपण काम म्हणतो. आणि कार्य केव्हा म्हणतो? जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी करता, समाजासाठी काहीतरी करता, तेव्हा ते कार्य असतं. पण ही टोचणी आहे ना समाजातली, ही टोचणी माझा गाव असा असला नाही पाहिजे, त्या जिद्दीतून जी टोचणीतून जे जन्माला येतं ना तो कार्यकर्ता जन्माला येतो. आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांमध्ये ती टोचणी असली पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जेव्हा ती टोचणी असते ना, ह्या बंधू भया
हे जे चित्र असतं मग ते झारापकर असतील, राणीपुणे असतील, नारायण असेल, राणीपुणे असेल, या सगळ्यांच्या आपल्या टोचणीतून परिवर्तनाची सुरुवात सुरू होते. आणि म्हणून आमचे डोळे उघडे पाहिजे. काय झालं माहितीये, सध्या इतकं आयुष्य इंडिया आणि भारतमध्ये विभागलं गेलंय की माझ्या त्या सगळ्या टीव्ही समोरच्या सिरियल, त्यातल्या साड्या माड्या गाड्या, त्याच्या पलीकडे माणसं यायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. तो इंडिया एक वेगळा आहे आणि एक भारत वेगळा आहे. आणि या भारतामध्ये राहणारे सगळे लोक बघताना मला असं प्रसन्न धन्यवाद ते असे वाटतं की थँक्यू बाबा, ज्या इंडियात मी राहतो वावरतो त्यातनं कोणीतरी मला एकदा भारतात आणण्याची संधी दिली, भारतातल्या लोकांशी बोलायची संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. त्याचं कारण असं आहे, ते सगळे मुखवटे घालून चेहरा माणसं वावरत असतात ते इंडियातली, आणि आमचा माणूस मात्र मुखवटे नव्हे हो, त्याच्या चेहऱ्यावरती राबलेला उन्हाना चेहरा असतो, त्याचा शेतात राबलेले कष्ट असतात, त्याला माहिती असतं काय पेरलं की काय उगवतं आणि काय दुःख असतं शेतकऱ्याचं ते शेतकऱ्याला माहिती असतं. आणि म्हणून प्रसादचा दुसरा गुण मी तुम्हाला सांगतो की कार्यकर्त्याचा दुसरा गुण आहे अभ्यास. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. फार पूर्वी जेव्हा रोजगार हमी योजना होती त्यावेळी एक अहवाल होता, आणि त्या अहवालानुसार 1800 कॅलरीज तरुणाला लागतात काम करणाऱ्या माणसाला, आणि तेवढे त्याच्यानुसार एक धान्याचं त्या ठरवून त्याला तेवढे पैसे मिळत असायचे. आणि मग काय झालं, आमचे अभय बंधू होते, त्यांनी नीट शास्त्रशुद्ध अभ्यास केला त्याचा, आणि त्यांनी दाखवून दिलं की बैठं काम करण्यासाठी 1800 कॅलरीज लागतात, पण काम करणाऱ्या माणसाला, मजुरीचं काम करणाऱ्या माणसाला किमान 3200 कॅलरीज पुरल्या पाहिजेत. आणि त्यांनी सप्रमाण ते सिद्ध केलं. आणि त्या अभय बंधांचं वाक्य असं होतं की जे काम 1000 मोर्चे काढून झालं नसतं ते एका शास्त्रशुद्ध अभ्यासाने झालं. आणि मग जेव्हा प्रसाद जेव्हा सांगतो की तेल जेव्हा गावामध्ये येतं तेव्हा ते प्रत्येक घरामध्ये किती वापरलं जातं, प्रत्येक घरामध्ये समजा दिवसाला 1 महिन्याला 1 लिटर तेल वापरलं जातं, कुटुंब किती, मग महिन्यात त्याचं एकूण सगळ्या तेलाचं कन्झम्पशन किती, मग त्या सगळ्या तेलाच्या कन्झम्पशन नुसार एकूण तेल गावात किती येतं, किती पैसा बाहेर जातो, किती दूध आतमध्ये येतं, किती पैसा बाहेर जातो, किती अंडी आतमध्ये येतात, किती पैसा बाहेर जातो, किती हळद लावली तर किती क्षेत्रामध्ये काय होईल, याचा अभ्यास शास्त्रशुद्ध प्रसादकडे असतो. आणि मला असं वाटतं की कार्यकर्ते आजपर्यंत आपले फेल जातात त्याचं कारण ते भावनेवरती कामं करतात, शास्त्रशुद्ध अभ्यास करून कामं करत नाहीत. आणि म्हणून कार्यकर्त्याला जेव्हा शास्त्रशुद्ध अभ्यासाची जोड मिळते की जी प्रसादकडे आहे, प्रसादचं मला कायम कौतुक याच्यासाठी आहे की तो केवळ भावनेवर चालत नाही, तो मेंदू आणि हृदय दोन्ही एकत्रित लावून काम करतो. भावना संवेदनशीलता झाली पाहिजे, पण त्याला जर अभ्यासाची जोड नसेल ना तर ते सगळं वाया जातं. आणि म्हणून मगाशी उल्लेख झाला नारायण आश्रमचा, मला असं दिसतं की नारायण आश्रमचं काम थांबलं. का थांबलं? त्याचं कारण ते बऱ्याच वेळा भावनेवरती चाललं, कार्यकर्ते निर्माण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये नव्हती. आणि म्हणून प्रसादचं त्या पत्रामध्ये शेवटचं वाक्य मला फार इम्पॉर्टंट वाटलं की माणूस म्हणून जेव्हा एखादं व्यक्ती केंद्रित जेव्हा काम राहतं त्यावेळी प्रॉब्लेम्स असतात. तुम्ही जेव्हा कार्यकर्त्यांचं मोळ निर्माण करता, 450 कार्यकर्ता हा आकड्यांचा जेव्हा एक नेटवर्क तयार होतं. आणि म्हणून कार्यकर्त्याला सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, आज तुम्ही साधं उदाहरण डोळ्यासमोर म्हणून बघा, या सगळ्या खुर्च्या त्या कुठून तरी आणायला लागल्या असतील, इथपर्यंत त्या रचायला लागल्या असतील, टेबल त्याच्यावरती फुलं, तो फ्लॉवर पॉट तयार करणं, ती पत्र सगळी लपड्यात घालणं, ती सगळी ठेवणं, तो चहाची व्यवस्था करणं, तो बाहेर बिचारा कोणीतरी आम्हाला रस्ता गाडी इथे लावून भात लोकांनी तिथे वाळत घातलाय त्याच्यावरती गाड्या तिथे लागता कामाने तो सांगायला कोणीतरी बाहेर उभा होता. हे सगळं जे असतं ना त्याच्यामध्ये मला त्या माणसाचं नाव पण माहित नाही. तो बाहेर जो कार्यकर्ता त्या शेतकऱ्यानं जो भात वाळत घातलाय बाहेर त्या अंगणामध्ये की ज्याच्यावरती माझी गाडी लागू नये म्हणून तुम्हाला गाडी दुसरीकडे काढायला लावली, त्यानं सभ्य असं सांगितलं की शेतकऱ्याचा भात वाळत घातलाय, गाडी काढा दुसरीकडे लावा, पण ते सांगताना इतकं मार्दव त्याच्यावरती होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की कार्यकर्त्यानं नावाची अपेक्षा ठेवून जर काम करायला सुरुवात केली तर मात्र प्रॉब्लेम्स होतात. बऱ्याच जणांचं फेल्युअर असं असतं की नावाची अपेक्षा असते. आणि म्हणून पडद्यामागचे कलाकार हे वेगळेच असतात. आणि म्हणून पडद्यामागचं होण्याची तयारी कार्यकर्त्याची जेव्हा असते ना तेव्हा मला असं वाटतं की तो कार्यकर्ता खऱ्या अर्थाने सुखी समाधानी होतो. मागाशी आमचे एक सर म्हणाले बघा की ज्या क्षणी त्या माणसाला देवाला नमस्कार करायचे तुम्हाला नमस्कार केला, आम्हाला असं सुख डॉक्टर म्हणून बऱ्याच वेळा लाभतं. खरं म्हणजे ते आमचंच असतं असं नाही, यश सगळं अपयश सुद्धा, पण तरी सुद्धा जेव्हा असं लाभतं ना तेव्हा मला असं वाटतं की त्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये इतकी उदात्त भावना निर्माण होते की त्याला ना असं वाटत नाही की माझं नावच यायला पाहिजे. त्याला असं वाटतं की आज समोरच्याच्या चेहऱ्यावरती जे आनंद, जे सुख, जे समाधान मला दिसलंय, इनफ, दॅट्स ऑल, आयुष्यात समाधान मिळालं, द्या भानगड नाही बाकीची काय, नाव नसाल दे, पण तो जो समोरचा आज माझ्याशी ज्या चेहऱ्याने माझ्याकडे त्यानं पाहिलं तेवढा एक स्मितहास्य सुद्धा पुरेसं आहे. ते जेव्हा वाटतं कार्यकर्त्याच्या रक्तामध्ये पोचतं ती भावना तेव्हा त्याला नावाची गरज राहत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये एक वैशिष्ट्य असं असतं की बऱ्याच वेळा इगो असतो, इगो, तो इगो बऱ्याच वेळा एक
एकमेकाच्या ह्याच्यात एकमेकाला कॉन्फ्लिक्ट व्हायला लागतात आणि मग ते इगोमधनं खूप प्रॉब्लेम झाले. चांगली माणसं, चांगले कार्यकर्ते त्या इगोच्या परिणामी न कळतपणे परत दुखावलेले बघितलेले आहेत. एकमेकाचं तो आहे ना मग मी काही जाऊचंय नाही असं जे काय असतं आपलं. प्रसादचं एक नेहमीचं वाक्य मी तुम्हाला सांगतो, ज्या गावामधलं मंदिर उघडं त्या गावाचा विकास होणार, कारण त्या गावामध्ये वाद नाहीये. म्हणजे जे तुमचे परंपरागत धार्मिक उत्सव असतात, सोहळे असतात, मानकऱ्यांवरून वाद असतात, प्रसादचं साधं सोल्युशन आहे, ज्या गावामधलं मंदिर उघडं ना वार्षिकासाठी त्या त्या गावाचा विकास व्हायला सोपा, त्या गावात जायला सोपं, त्या गावातली एंट्री सोपी. आणि म्हणून रिव्हर्स गिअर प्रत्येक वेळी टाकावंच लागेल असं नाही, कदाचित पुढचा गिअर टाकून त्या गावामध्ये जाता येईल. आणि म्हणून प्रसादचं आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळेला माणसं कार्यकर्ते असतात ते एक्झॉस्ट होऊन जातात. त्याचं कारण असं की ते स्वतःला आर्थिकदृष्ट्या पण एक्झॉस्ट करत असतात. प्रसाद त्या बाबतीत अत्यंत प्रॅक्टिकल आहे. तो सांगतो की माझ्या वेळेची किंमत आहे, माझी डिग्निटी आहे, माझ्या डिग्निटीनुसार आणि माझ्या वेळेच्या किमतीनुसार माझ्या वेळेला मूल्य आहे. हे प्रत्येक कार्यकर्त्याने ती डिग्निटी आहे ना स्वतःच्या रक्तामध्ये मिळवायला पाहिजे. बऱ्याच वेळा कार्यकर्ते म्हणजे झोळी घातली आणि नम्र चेहरा, म्हणजे त्याचा इतका नम्र चेहरा असतो की असं वाटतं की बाबा याला त्याच्या चेहऱ्यावरची माशी तरी उडेल की नाही, समाज जाऊ दे पण त्याचा चेहरा तरी बदलेल की नाही अशी परिस्थिती असते. इतकंही नम्र कार्यकर्त्यांनी राहायचं नसतं. नम्र फक्त गरिबासमोर राहायचं, पण जिथं आपला स्वाभिमान दाखवायचा आहे तिथं तितकाच ताठपणा आणि कणात ताट सुद्धा असला पाहिजे. तो आमच्या प्रसादचा ताठपणा मी बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. आणि म्हणून असं झुकणं कोणासमोर तरी, फार लाजीरवाणं वागणं, फार लाचारीनं वागणं हे कार्यकर्त्याचा गुण नव्हे. जो कार्यकर्ता आहे ना त्याला आपल्या कामाचा अभिमान पाहिजे. आम्ही हे करतोय ना हे तुमच्यापेक्षा खूप वेगळं आहे, तुमचं नाही, तुम्हाला जमत नाही ते जे काही सामान्य संसार तुम्ही करताय तसा नाहीये. माझा संसार थोडा वेगळा आहे. भले त्याला काही माझे कष्ट जात असतील, काही असेल, पण माझा संसार वेगळा आहे. गरुडाचा संसार आहे, चिमण्या कावळ्यांचा संसार नाहीये. ही भावनेचा अभिमान त्याच्या रक्तामध्ये, त्याच्या देहबोलीमध्ये असा झळकत असला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो प्रसाद चेतन असतो. म्हणून प्रसादचे कपडे मी नेहमी ऑब्झर्व करत असतो. प्रसादचे कपडे हा एक संशोधनाचा विषय आहे. म्हणजे हर्षदाचे काय सांगायचं असेल ते सांगायचं असेल, पण प्रसादचे कपडे आमच्या हात खूप कधी, पण प्रसाद उठून दिसतो त्याचं कारण असं की सगळा जो ऑरा असतो कार्यकर्त्याचा तो त्या कपड्यात नसतो, तो तुमच्या त्या दिसण्यात नसतो, तो असतो त्या तुमच्या ऑरा जो तयार होतो, तुमच्या भोवती जे वलय तयार होतं ते तुमच्या सगळ्या तपश्चर्यावर तयार होतं. आणि म्हणून ना एक मला नेहमी असं वाटतं की कोणी काय बोलावं याला फार महत्व आहे. असं एक गोष्ट सांगतात की गोळवळकर गुरुजी अजून संघाचे प्रमुख व्हायचे होते म्हणे, आणि हेडगेवार प्रमुख होते, आणि ते आतमध्ये बसले होते आणि बाहेर गोळवळकर गुरुजी बसले होते. आणि बाई आली आणि तिला विचारलं की काही प्रश्न शंका विचारायच्यात मला. तर ते म्हणले की काय शंका आहे, ते आतमध्ये फार बिझी आहे, तो तुम्ही सांगा मी तुम्हाला सांगतो. आणि त्यांनी त्या शंकेचं काय उत्तर द्यायचा प्रयत्न केला. ती शंका घेऊन ते उत्तर घेऊन ती बाई गेली परत, आणि दुसऱ्या दिवशी परत आली, मला नाही कळलं म्हणजे. मग ते गुरुजी घेऊन गेले आतमध्ये, गुरुजी हेडगेवारांकडे, तेव्हा तुम्ही सांगा आता या प्रश्नाचं उत्तर. आणि त्यांनी सांगितलं त्याचं उत्तर, आणि तिला तेच शब्द, तेच सगळं, आणि तिला ते उत्तर पटलं होतं. तर गुरुजीने विचारलं की काय वाटत आहे, तुम्ही ते काल हेच सगळं सांगितलं थिअरी सगळी, ते जे काही प्रश्न तुम्ही विचारलात मला तोच सांगितला. त्यावेळी त्या डॉक्टरने जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे, ते मला फार इम्पॉर्टंट वाटतं की शब्दाला तपश्चर्या केल्याशिवाय वजन येत नाही. तेच मी सांगितलं, तेच तू सांगितलंस, पण तुला अजून त्या पदाला तपश्चर्या पोचायला अजून थोडा वेळ लागेल कदाचित, पण तपश्चर्याने शब्दाला सामर्थ्य येतं. तसं कार्यकर्त्याच्या शब्दाला. गावात तुम्ही जेव्हा जाता ना, मी जलस्वराज्याच्या 40% जी आकडेवारी आहे ना, तेव्हा माझा वापर आमच्या राज्यकर्त्यांनी गावातली 40% वाढवण्यासाठी म्हणून भरपूर केला. मी 12 वाड्यात फिरलेलो एका गावामध्ये, वारगाव नावाच्या गावात 12 वाड्यात फिरून की काय माझं काम, तर सगळं माझं धन वापरून त्या 40% काय ते करायचं आणि ते जलस्वराज्याची ती मीटिंग यशस्वी करण्यासाठी. त्यावेळी मला कळून चुकलंय की इतकं सोपं नसतं तुमचे शब्द वापरणं. मला इतकं पोकळ वाटायचं की जेव्हा समोर बसलेला मग माझे पेशंट अमुक तमुक घेणार म्हणून डॉक्टरला धरून नेलेलं, पण तरी सुद्धा समोर त्यांच्या चेहऱ्यावरती फरक पडायचा नाही. त्याचं कारण पोकळ शब्द आणि तपश्चर्या असलेले शब्द यातला फरक त्यांना कळतो. आणि म्हणून जेव्हा गावात तुम्ही जाता ना तेव्हा तुमच्या संस्थेचा सगळा अभिमान, तुमच्या सगळ्या संस्थेची तपश्चर्या, तुमची स्वतःची तपश्चर्या हे सगळं कामी पडतं. आणि म्हणून एखादं गाव असंच नाही, मला सांगितलं 47 मिटिंग झाल्या गावामध्ये. अहो एखाद्या मिटिंगला माणसं जमा होणं अवघड, 47 मिटिंग गावामध्ये होणं आणि तिथं काहीतरी प्रकल्प सुरू होणं हे खरोखर चमत्कार आहे. आणि कोकणी माणसाविषयी मला खरंच नेहमी कौतुक वाटत आलेलं आहे. प्रसाद काही म्हणतोय, पण तो जो त्याचे कौतुक, म्हणजे मी हॉस्पिटल बांधलं का आणि एका पेशंटला बोलवलं का, सोहळा ठेवला आणि विचारला कसा झाला, बरा झाला म्हणजे बरा याच्या पलीकडे त्याचं कौतुक म्हणजे उत्तम, सुंदर, छान, मस्त, एकदम बेस्ट डॉक्टर जगात असं नाही, बरा.
म्हणजे माणूस आपला बिघडेल की काय स्पिरिच्युअलिटी केली तर त्याच्यात तो नेहमी चिंतेत असतो. तेव्हा अशा माणसांमध्ये तुम्ही काम करता, अशा कोकणी लोकांसोबत तुम्ही काम करतात आणि कोकणी माणसाचा तसा तिरकसपण आणि कुशाग्र बुद्धी अतिशय सुरेख असते आणि म्हणून त्या कुशाग्र बुद्धीला शंका समाधान करत करत तुम्ही सगळे काम जेव्हा करता तेव्हा मला असं वाटतं की ऑनेस्टी जी आहे, म्हणजे मगाशी जे खाज आहे ना त्यातलं के फॉर कष्ट आहे, ए फॉर ॲफिनिटी आहे. तुम्ही सगळे ॲफिनिटी पाहिजे त्या समोरच्या पेशंट विषयी असो, माणसाविषयी असो. जेव्हा तुम्हाला त्याच्या दुःखाविषयी काहीतरी मनात वाटतं, त्याची ॲफिनिटी आहे तुम्हाला, तेव्हाच काहीतरी होणार तुमचं. पुढचा जो फेस आहे ना तो सगळं हा सोशल भान जे असतं सगळं तुमचं ते सगळं तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे. आणि एज फॉर ऑनेस्टी आहे, तुमच्यामध्ये ऑनेस्टी पाहिजे मुळात आधी मनामध्ये. म्हणजे माझ्यात आणि माझ्या वागण्यामध्ये जर दुटप्पीपणा असेल, एक दुभंग व्यक्तिमत्व असेल माझं, तर ते तितके शब्द तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. आणि म्हणून कार्यकर्त्याच्या वरती जबाबदारी अशी पडते की आपलं व्यक्तिमत्व हे कायम एकच ठेवायचा प्रयत्न, जे ओठात ते पोटात, शिवी तिथे शिवी आणि ओवी तिथे ओवी असंच आलं पाहिजे. कारण जर दुभंग व्यक्तिमत्व असेल तर समाजाच्या पटकन लक्षात येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल की मी जर उद्या सांगायला लागलो की नाही कपडे अत्यंत साधे वापरले पाहिजेत आणि मी जर नेहमी सुटा मोठात फिरत असेल तर समोरचा माणूस म्हणाले काय सांगतोस तुम्ही, लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण, अशी परिस्थिती होते. त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व कार्यकर्त्याचं अतिशय ऑनेस्ट राहिलं तर मला असं वाटतं की ऑनेस्टी, आपला कोकणी माणूस बघा तुम्ही जे करायचं ते बरोबर करतो आणि म्हणून ऑनेस्टी जर असेल तुमच्यामध्ये तर ती ऑनेस्टी समोरच्याला कळते. थोडं कमी काय करतात, प्रसादचं वाचन अफाट आहे. म्हणजे त्याला कुठलाही रेफरन्स तुम्ही जर विचारला, मी त्याला कित्येक वेळा विचारतो की ही कोंबडी काय असते नक्की, तर तो कोंबडीचं वजन किती दिवसात किती वाढतं, किती खाण्या घातल्यावर किती वाढतं, त्याचं रोग सगळी उत्तर त्याच्या जिभेवरती असतात. मला असं वाटतं की एखादं काम करत असताना हे जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत वाचन वाढवणं हे पण कार्यकर्त्यांना थोडंसं केलं पाहिजे. तुमचं खरं जग, तुमचे अनुभव आहे याच्यात शंका नाही, पण तरी सुद्धा ज्या विषयात आपल्याला पडायचंय, जर आपल्याला काही सांगायचं लोकांना तर जे सांगायचंय त्याचा अभ्यास हा अनुभवातून जसा येतो तसा काही वाचनातून पण येईल. आणि म्हणून ते वाचन पण थोडंसं वाढवणं. आता सध्याच्या काळात तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी एवढी जोरदार आहे, नेटवरती तुम्हाला तर काही पटकन मिळू शकतं, पण अशा वेळी आपल्याला त्या सगळ्याचा वापर आपल्या अंगामध्ये भिजवायला पाहिजे. आणि कार्यकर्त्याचं आणखीन काय होतं बरं का, कार्यकर्ते थकतात काही दिवसांनी. सुरुवातीचा उत्साह असतो, प्रचंड उत्साह असतो. म्हणजे प्रसादला असे खूप लोक भेटत असतील की प्रसाद मी तुझ्या कार्यात, म्हणजे तू भारावून गेलो मी आता. ते भारावून जाऊन जे लोक बरोबर येतात ना, मला वाटतं की प्रसाद त्यांना नेहमी मनातल्या मनात हसत असेल आणि सांगत असेल की अजून एक 4 महिन्यानंतर हेच वाक्य, हेच शब्द परत एकदा बोल, असाच राहा आणि मग माझ्याशी बोल. आणि म्हणून आपण काम करत असताना कधी भारावून जाऊन पटकन भावनेचं हे नाही करायचं. आपल्याला पूर्ण विचारांती, एखाद्यावरती श्रद्धा विश्वास ठेवणं सुद्धा पूर्ण विचारांती करायचं. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक कार्यकर्त्याने ना थोडी स्थिर बुद्धी, थोडं पटकन वाहून जाणं हे जरा थोडं आपण टाळलं पाहिजे. कारण आपल्या भारतीयांची ती फार प्रचंड मनापासून असलेली आपल्या रक्तामध्ये भिनलेली ती खोड आहे की आपण इतके वाहून जातो, इतके इमोशनल असतो आपण की आपल्याला पटकन काही काही वेळेला निर्णय प्रक्रिया पण आपली चुकते. आणि म्हणून माझं आणखी एक आपल्या सगळ्यांना म्हणणं असं की आपण सगळ्यांनी मिळून हे विचार करणं जी आहे प्रक्रिया ती सगळी शांतपणे ते मनात रुजवत घालणं, थोडं भिजवत घालणं. ते जसं आपण करतो ना डोसे दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी ते भिजत घालतो आपण, तसं कुठलंही आपलं काम जे असेल ते थोडं तरी भिजत घालणं, त्याच्यावरती थोडी विचारांची प्रक्रिया होऊ देणं, ते सगळं आपल्याला कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे केलं पाहिजे. नाहीतर आपण थकून जातो पटकन, आपण एक्झॉस्ट होतो. आपल्या ज्या क्षणी आपण एक्झॉस्ट होतो त्या क्षणी आपली क्षमता पूर्वीची राहत नाही. आणि म्हणून एखाद्या कामाची सुरुवात करतानाच, ते करत असताना त्याच्या पाठीमागे नक्की किती आपल्याला कष्ट घालायचे, किती दिवस याच्याकरता द्यायचे, याचं काहीतरी गणित आपल्याला निश्चितपणे मांडता आलं पाहिजे. आणि म्हणून कार्यकर्ता कसा असावा, मला असं वाटतं की कार्यकर्ता पणतीसारखाच असावा, तो तेवत राहावा. आणि त्याच्यामध्ये भले सूर्यहून सगळ्या जगाला प्रकाश दाखवण्याची क्षमता नसेल, पण त्याच्या आसपास 2-5 फुटावरचा अंधार तरी दूर करण्याची क्षमता जर असेल तर आपल्या प्रत्येक गावांमधनं असे दिवे तयार करणं, अशा पणत्या तयार करणं, हेच मला वाटतं आपल्या सगळ्यांचं काम आहे. आज भगीरथ प्रतिष्ठानचं जेव्हा नाव ऐकलं जातं, मग आज शेखर सामंतांनी जेव्हा आतमध्ये येत होतो तेव्हा शेखर सामंतांनी एक शब्द वापरला, या वास्तूत आल्यावरती पवित्र वाटतं. मला असं वाटतं की सगळी जी पवित्र वाटण्याची प्रक्रिया आहे ती का निर्माण होते, एखाद्या वास्तूला तसं का वाटतं आतमध्ये गेल्यानंतर, बरं का वाटतं, चांगल्या वाईट ज्या असतात त्या काय होतात, त्याचं कारण त्या वास्तूमध्ये जे घडत असतं, त्या वास्तूमध्ये जी मंडळी तुम्ही सगळी जोडलेली आहात त्या सगळ्यांचं सद्भावना, सगळ्यांचं मैत्रभाव, हे सगळं त्या ठिकाणी एकत्रित येतं. आणि म्हणून शेखर सामंत जेव्हा म्हणतो की जेव्हा मला आतमध्ये आल्यावर तर नेहमी
प्रसन्न वाटतं, बरं वाटतं, पवित्र वाटतं. तेव्हा मला असं वाटतं की प्रसाद तुझ्या पाठी तुझ्या समोरासमोरच्या चर्चा मी ऐकल्यात की ज्या मस्त ज्या फळाने मी तुमच्या चालतात, पण शेखरच्या हृदयातली भावना इथं आल्यानंतर मला प्रसन्न वाटतं अशीच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्यासारख्या माणसाने कार्यकर्ता कसा असावा हे बोलणं, हे म्हणजे रजनी जसं म्हणतो की कागदी फुल तसं असल्यासारखं जरी असलं तरी पण मला असं वाटतं की जे जे आपल्याला ठावे ते दुसऱ्याशी सांगावे आणि ये हृदयचे ते हृदय ओतले असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तसं आहे की आतून वाटतंय ना, मग भले तो अधिकार असो नसो, पण तुमच्यापर्यंत त्या भावना पोहोचवणे मला अतिशय गरजेचं वाटतं. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो की असा एक श्लोक आहे बघा की न त्वहं कामयेत राज्यम, मला राज्य नको, स्वर्ग नको, मोक्ष नको, पण दुःखितांचं दुःख दूर करण्याची ताकद हे परमेश्वरा मला दे. आमच्या डॉक्टरांसाठी तर ते फार आवश्यक श्लोक आहे खरं म्हणजे तो. तसंच मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा जो भाव आहे ना की मला कोणाचं तरी दुःख दूर करण्याची ताकद माझ्यामध्ये असली पाहिजे, हा भाव आपल्यामध्ये तो असतोच. म्हणून तर तुम्ही ते आहात, जे कोणी आहात तरी सांगायची गरज नाही, कारण भाव आहात म्हणूनच तुम्ही ते आहात. पण तो जो भाव आहे ना की माझ्यामुळे कोणाचं तरी चांगलं व्हावं, त्याच वेळी त्याचा जो अहंकार असतो त्या अहंकाराचा वारा मजन लागो असं सुद्धा असलं पाहिजे. हे काम केल्यानंतर प्रसादचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. प्रसाद फोन करतो बरं का, आणखीन त्याचे फोन हे मला वाटतं तो बहुतेक डायरेक्टच लिहून ठेवतो की आज या माणसाला फोन करायचा आहे, अमुक दिवसांनी अमुक वेळी अमुक माणसाला फोन करायचा. कारण त्याचा फोन येतो एक बऱ्याच वेळा, बाकी ठीक संपला विषय. म्हणजे वेळेची किंमत प्रसादला एवढी असते ना की मला कळतं की ह्याला ह्याच्या पुढे आणखी एकही शब्दाने तुला फोन केला लक्षात ठेव, का संपला विषय. बाकी याच्यानंतर तुला केव्हा वापर करायचा मी करीन, पण आत्ता या क्षणाला तुला फोन करणं गरजेचं आहे. तुझा फोन माझा झालेला महिन्यातलं एक माझं मीटर पडलेलं, इतकं स्ट्रिक्ट नव्हे, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की तरी सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये काही ना काही हे सगळं कॅल्क्युलेशन निश्चितपणे असलं पाहिजे. ते सगळं गणित जे असतं ते गणित सुद्धा मनामध्ये असलं पाहिजे आणि आपल्या वेळेची किंमत त्याला कळलीच पाहिजे. ते आपल्याला प्रत्येक वेळ सत्कारणी लावायचं आहे आपल्याला. मला असं वाटतं की आपला जो ग्राफ असतो ना, बघा तुम्ही, आपण माणूस डायरी लिहितो बरं का, तर मी पूर्वी डायरी लिहायचो. तर डायरी लिहिल्यानंतर मी असं बघितलं एक 6 महिन्यानंतर की 6 महिन्यापूर्वी जे मी पान दिलं ते आणि माझं आत्ताच्या डायरीतलं पान त्याच्यात जर फरक पडत नसेल तर ते डायरी लिहिण्याला काही अर्थ आहे का? कारण की रोजच्या रोज जर मी तोच असेल, मी जर उन्नत होत नसेल कालच्यापेक्षा आजच्यापेक्षा थोडा अधिक वरती जात नसेल तर त्याला काय अर्थ आहे? आणि म्हणून ना हे वामनराव पैचं एक वाक्य मला फार आवडतं. संगतीचा अर्थ सांगतात. मी आज तुम्ही सगळे संगती आहात ना, म्हणजे एकमेकाच्या बरोबर आहात. तर त्यांचं म्हणणं असं आहे की ज्याच्या बरोबर राहिल्यामुळे तुमची गती ऊर्ध्व होते ती संगती, तुम्हाला गती मिळते, तुम्हाला दिशा मिळते, ती वर जाण्याची दिशा मिळते. आणि अशी संगत लाभणं हे संगतीचा खरा अर्थ आहे. आणि म्हणून संगत आपल्या कार्यकर्त्यांची अशी असली पाहिजे की ज्या संगतीनं तुम्ही ऊर्ध्व दिशेला जाल, काही तुमच्यात फरक पडेल. नाही तर वर्षानुवर्ष तेच जोक, तेच अमुक गप्पांच्या मैत्री आणि त्याच्यातून फरक काही नाही असं होत नसेल तर समजून जायचं की ती संगती नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी संगत कुठली करायची, तर संगतीचा अर्थ हा निश्चितपणे असा आहे की आपल्याला ऊर्ध्व दिशेने आपण गेलो की नाही, एक 6 महिन्यांनी माझ्यामध्ये काय फरक पडला याचं इव्हॅल्युएशन कार्यकर्त्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून आज प्रसादचे जे बायोगॅस आहेत, मगाशी त्यांनी फार साधारणपणे शब्द चांगला वापरला की 10,000 जवळपास वेळे करू शकला तयार. हे वेळ की खास हे सगळे शब्द जे आहेत ना ते असेच नाही, ते खरंच आहे. ते वेळ असलंच पाहिजे तुमच्यामध्ये, तरच काहीतरी घडेल. आणि मगाशी शेखरनं सांगितलं ते फार महत्वाचं आहे. मला असं वाटतं की त्यांनी काय सांगितलं माहिती मगाशी की पत्रकारितेत मी प्रसादकडून काय शिकलो, त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे सामान्य माणसाला काय हवंय आणि सामान्य माणूस काय म्हणतो याच्या भोवती माझी पत्रकारिता फिरवायला मला भगीरथनं शिकवलं. आणि म्हणून ना आपला जो शेवटचा घटक आहे, म्हणजे दीनदयाळ उपाध्यायांनी जो अंत्योदयाची संकल्पना सांगितली ती अशीच आहे की आमचा शेवटचा माणूस काय म्हणतो. आणि म्हणून मी ज्यांच्याबरोबर राहतो ना त्यांना मी नेहमी सांगायचा प्रयत्न करत असतो की शेवटचा माणूस काय म्हणतो ते प्लीज ऐकावं जरा, असं असं म्हणतोय तो. माझ्यात त्यांच्यामुळे किती फरक पडला माहित नाही, पण माझ्यातच फरक पडला आणि ते तसेच राहिले असं जरी घडत असलं तरी सुद्धा माझी अशी संकल्पना आहे की तरी सांगत राहायचं की शेवटच्या माणसाला काय हवंय. तो शेवटचा माणूस खरं बोलत असतो. म्हणजे आम्ही त्या बऱ्याच वेळा ते ह्याचं आंदोलन करतो बरं का, काय त्या टोल नाक्याचं आंदोलन समजा केलं. त्या टोल नाक्यावरून जाणाऱ्या 4 चाकी वाहनांशी सामान्य माणसाचा बिचाराचा काय संबंध नाही, त्याला त्याचं काय पडलेलं नाही, त्याला त्यात ओढून आणलं आंदोलन काय उभं केलं काय. त्या 4 चाकी वाहनवाल्याचा वेगळा विषय आणि आमच्या शेतकऱ्याचा वेगळा विषय. त्याला ते 4 चाकी गाडीत बसायचं नाही, त्याला बसायची संधी मिळतो उत्तम, मग आत्ताच तो त्या गाडीत नाही. मग त्याला काय वाटतं त्या शेवटच्या माणसाला त्या सगळ्या प्रकल्पांविषयी, हे सगळे जे काही येतं त्याच्याविषयी. म्हणून ना त्या सामान्य माणसाचा आवाज आणि तो आवाज ऐकण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करणं
हे खूप आवश्यक आहे आणि तुम्हाला ते सहज शक्य आहे, कारण तुम्ही त्याच भारतातून जन्माला आलात, त्याच भारताच्या मातीत तुम्ही वाढलात, तिथले संस्कार तुम्ही येते. कधी कधी तुम्ही तिथेच ते लावणी कापणी जोडणी अजूनही तुम्ही ती करत असाल, सगळं करत असाल, सगळं म्हणजे जापा ते कवळं तोडून आणण्यापासून ती जमीन भाजावळ करण्यापासून सगळं तुम्ही करत असाल. हे जन केलं. त्या सगळ्या माणसाला मी सांगायची गरज नाही की तुम्ही सामान्य माणसाचा आवाज ऐकायला शिका, पण कार्यकर्त्याला तो शेवटचा आवाज, जसं शेखरचं म्हणणं आहे, त्या शेवटच्या माणसाचा आवाज ऐकण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करायलाच पाहिजे. आणि म्हणून कित्येक माणसं अशी आहेत ज्यांना डोळे आहेत पण ते डोळस नाही, ज्यांना कान आहेत पण ते बहिरे आहेत, ज्यांना जिव्हा आहेत परंतु ते मुके आहेत. अशा प्रेतांच्या गर्दीचा भाग आपण व्हायचं की जिवंत माणसांचा भाग व्हायचं. आणि म्हणून कार्यकर्ता हा जिवंत असला पाहिजे. त्याच्या डोळ्याला अन्याय जो घडत असेल, दुःख जे दिसत असेल ते दिसलंच पाहिजे, टोचलंच पाहिजे, त्याच्या कानावरती आक्रोश पडलाच पाहिजे, त्याच्या जिभेतून त्याच्या वाणीतून त्याच्या विरुद्धचा आवाज उठलाच पाहिजे. आणि म्हणून त्या प्रेतांच्या गर्दीचा भाग व्हायचा की जिवंत माणसांचा भाग व्हायचा, हे तुमच्या आमच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून एक फार थोर फिलॉसॉफर होता, त्याचं असं एक वाक्य होतं की माणसाचा मृत्यू आणि त्याचं अंत्यसंस्कार याच्यामध्ये किमान 30-40 वर्षाचा फरक असतो. त्याला म्हणायचं असं होतं की वयाच्या 30-40 मध्ये तुमचं सगळी क्रिएटिव्हिटी संपते आणि त्यानंतर जे राहतं ते केवळ शरीर राहतं. पण तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या झाडकडे बघून माझ्या लक्षात आलं की वयाच्या 50-60 मध्ये प्रसादच्याकडचे कार्यकर्ते, आमचा होळकर, मला अगदी आता बरं वाटलं की इतक्या लहान असताना तो पेशंट म्हणून याला घेऊन यायचा आणि तिथपासून आज तो मुख्याध्यापकापर्यंत पोहोचल्यानंतर त्या सगळ्या तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांमध्ये तुमच्या मनामध्ये ज्या आज तरुणपणा आहे, जो जिवंतपणा आहे, तो जिवंतपणा मला अनुभवायला मिळणं. संवादाला फक्त 5 मिनिटं नव्हे, प्रसाद संवादाला जेवणाची ताटं लावायची त्यांनी माझ्या कानावर पडेल अशा व्यवस्थेतच त्यांना मला सांगितलं. 15:15 जेवण तयार ठेव, म्हणजे मिळेल 15:15 संपवायचे, 15:15 संपूया. तर हे जो जिवंतपणा आहे तुमच्या सगळ्यांमधला, तो अंत्यसंस्कार आणि आपला शेवटचा जो संकल्प आहे. आणि म्हणून एक मला ईशावास्योपनिषद फार आवडतं उपनिषद आहे. त्यातला एक शेवटचा म्हणजे मला पाठ असलेला उपनिषद ते एकच आहे, त्यातला शेवटचा श्लोक असा आहे बरं का, की या वायू अनिलम अमृतमाथेरम ओम भस्मांत शरीरम कृतोस्मर कृतस्मर कृतोस्मर कृतस्मर. म्हणजे काय, ते माझ्या भस्म होणाऱ्या शरीरात, म्हणजे तो ऋषी गेलेला आहे आणि तो आपल्या चितेकडे बघून तटस्थपणे म्हणतोय की हे माझ्या गेलेल्या शरीरा, भस्मभूत शरीरा, कृतोस्मर, जे संकल्प केले होतेस ते आठव आणि जे संकल्प पार पाडलेस ते कृतस्मर, म्हणजे जे केलंस ते आठव. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जे संकल्प आपण करतो ते संकल्प काय केले आणि माझ्या शेवटी त्यातले किती पुरे केले याचा हिशोब माझ्या मनाशी मरताना सुद्धा राहावं, असं तो ऋषीगुरु त्या काळात म्हणून गेला. कृतोस्मर कृतस्मर. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये प्रसादचा दरवेळी तो जेव्हा भगीरथचा ऑडिट होतं तेव्हा तो माझ्या कानावरती घालतो. दरवर्षी ते ऑडिट माझ्याकडे येतं आणि मी ते मनापासून वाचलेलं, अनेक संस्थांचे ऑडिट माझ्याकडे येतात, पण एकमेव ऑडिट जर कुठलं वाचत असेल तर ते भगीरथचं असतं. त्याचं कारण मला माहिती आहे की त्याचा प्रत्येक शब्द आणि शब्द हा सच्चाईनं भरलेला शब्द असणारा. इतक्या प्रामाणिक संस्था कमी राहिल्या. NGOचं बाजारीकरण, म्हणजे शरद जोशींचा एक लेख होता, स्वयंसेवी संस्थांची दुकानदारी नावाचा एक लेख मोठा प्रसिद्ध झाला होता. प्रसादची भगीरथ आणि प्रसादचे सगळे कार्यकर्ते त्या सगळ्या दुकानदारीच्या खूप खूप पलीकडे असंच ते राहो, अशी माझी फार मनापासून इच्छा आहे. त्याचं कारण असं आहे की या माणसामध्ये काही बदल होईल अशी काही शक्यता नाही, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता मला शून्य दिसते. म्हणजे मला तर इतक्या वर्षानंतर आता मी अनेक जणांकडून प्रसादबद्दल ऐकत असतो, प्रसादचं कौतुक ऐकत असतो. काही वेळेला प्रसादच्या धारदार जिवेनं जखमा झालेली माणसं सुद्धा भेटत असतात. पण या सगळ्यांच्या मध्ये प्रसादच्या इंटेन्शन बद्दल शंका कधी नसते. आणि म्हणून कार्यकर्त्यांना सगळं केलं चालतं. मी डॉक्टर म्हणून मला एकच मी माझ्या याच्यामध्ये सत्कार झाला का गावामध्ये डॉक्टर चांगला म्हणून आहे की नाही गोष्ट केली. मी काय सांगतो लोकांना की मला माझा एक गुण असा दिसतो की समोर बसलेल्याने असं म्हणावं ज्याचं निदान चुकलं, एका जमत नाही, मला अजिबात गुण येऊ नाही. पैशासाठी यानं मला फसवलं हे वाक्य ज्या क्षणी माझ्याबद्दल उच्चारलं जाईल त्या क्षणी माझ्या डॉक्टर म्हणून पूर्ण पराभव झालेला असेल. आणि म्हणून तेवढा शब्द फक्त येणार नाही याची मला खात्री आहे की प्रसादची संस्था जे जे म्हणून करेल ते सगळं 100% पैशासाठी असं शब्दाच्या पाठीमागे कधीही लागणार नाही. आणि म्हणून प्रसाद बदल नाही याच्याविषयी मला खात्री आहे. हा समाज बदल याच्याविषयी मला आशा आहे आणि खात्री आहे की या सगळ्या प्रयत्नातून निश्चितपणे कधीतरी ती पडशी तो प्रकाश निश्चितपणे निर्माण करणार याच्याविषयी मला खात्री आहे. आणि म्हणून आज सगळ्यांना तुम्हाला आव्हान असं करतो की तुम्ही लोकांनी एकच करूया आपण की काही वेळेला कसं असतं माहिती आहे, कुणाला तरी एखादा अधिकार देऊन टाकायचा असतो.
म्हणजे सगळेच जर नेते झाले ना संघटनेमध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये तर नाही चालत तसं. आणि म्हणून कुणीतरी एव्हरी शिप हॅज अ कॅप्टन अँड दॅट इज ओनली वन कॅप्टन. तसा आपल्या शिपचा कॅप्टन आता प्रसाद असेल तर त्या प्रसादच्यावरती विश्वास ठेवणं, त्याचा आदेश फॉलो करणं आणि त्याच्याबरोबर चालणं, शक्यानं घेणं हे त्या शिपचं काम असतं. आणि म्हणून हे जे शिप चालणार आहे आपलं ते शिप असंच वेगाने पुढे जावं, त्या सगळ्याचं चांगलं हो, त्या सगळ्यातून भद्र घडो, चांगलं घडो, या कोकणाचं काहीतरी खरंच चांगलं हो. मला फार मनापासून आता असं वाटतं की 28 वर्षानंतर मी कोकणस्थ आलेलो आहे, अस्सल कोकणस्थ आलेलो आहे. आणि अस्सल कोकणस्थ अशा अर्थाने की इथली माती, इथली माणसं, इथल्या सगळ्यांच्या भावभावना त्याशी इतका आता जुळून गेलो की आता ह्याच्या पलीकडे आणखीन काही विचार करणं शक्य नाही. म्हणून चांगलं काहीतरी घडावं त्यासाठी एक शांतिमंत्र म्हणून शब्द संपवतो. भद्रम कर्णेषु शृणुयाम देवः भद्रम पश्येमाक्षिभिर्यजत्रा स्थिरैर्रंगैः सुष्ठुवासस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः. माझ्या डोळ्यांकडून चांगलंच पाहिलं जावं, चांगलं ऐकलं जावं, भद्र घडो एवढीच प्रार्थना करतो. प्रसादला सगळ्या शुभेच्छा देतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांची माफी मागतो की माझ्यासारखे अधिकार असलेल्या माणसाकडून तुम्ही अर्धा तास ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.